आठवी स्कॉलरशिप एक्झाम 2026च्या प्रवासामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत सब्जेक्ट इंग्लिश या विषयाचा सिलेबस. या आपल्या एक्झाम मध्ये काय काय आहे. साधारण देर आर 25 क्वेश्चन्स आणि मार्क आर 50. सेम आपल्या मराठी विषय जो आहे त्यासारखंच आपल्याला ही थर्ड लँग्वेज आहे इंग्लिश, तिला पण आपल्याला 25 क्वेश्चन्स असतील. प्रत्येक प्रश्न 2 मार्क्ससाठी असेल आणि टोटल मार्क्स जे आहेत ते 50. ओके, आता आपण सिलेबस बघूया. काय आहे सिलेबस. देर आर 6 to 7 युनिट्स. फर्स्ट युनिट काय आहे? vocabulary. In vocabulary there are 7 subunits. First is writing words using clues and contextual meaning of words. तर काय आहे नेमकं? हा आपला फर्स्ट जो आहे, आपल्याला काही इन्स्ट्रक्शन्स ज्या आहेत ते आपल्याला क्वेश्चन्स मध्ये विचारलेले असतील आणि त्याच्यानुसार आपण आन्सर फाइंड करायचं असतं. ते आहे आपलं फर्स्ट पार्ट जो आहे, रायटिंग वर्ड्स using clues and contextual meaning of words. Then second is singular and plural, opposite and similar meaning of word. समानार्थी विरुद्धार्थी, एकवचन आणि अनेकवचन. सिंग्युलर म्हणजे एकवचन आणि प्लुरल म्हणजे अनेकवचन. आफ्टरवर्ड इन थर्ड word formation. In word formation we use prefix and suffix for creating new word from existing base. Example, word formation मध्ये काय येईल? प्रेफिक्स and suffix. प्रेफिक्स मध्ये काय येतं? सुरुवातीला a group of letter putting at the beginning, and for suffix a group of letters added at the end of the word. हे आहे ते आपल्या वर्ड फॉर्मेशन मध्ये असणार आहे. प्रेफिक्स म्हणजे काय? सुरुवातीला. आणि सफिक्स म्हणजे काय? एंडला. फॉर एक्झाम्पल, प्रेफिक्सचं उदाहरण जर घ्यायचं झालं, एक्झाम्पल घ्यायचं झालं तर प्रेफिक्स मध्ये काय येईल? हॅप्पी. हॅप्पी हा वर्ड आहे, त्याला आपण अनहॅप्पी असं कन्वर्ट करू शकतो. इथं at the end, at the starting, at the beginning by using a group of letters, हे म्हणजे प्रेफिक्स. त्याचा मीनिंग पण चेंज होतं. आणि सफिक्स मध्ये काय येतं? सफिक्स मध्ये एंडिंग जे आहे त्या एंडिंगला आपण हा आता ब्युटी हा एक वर्ड आहे, तर त्याच्यामध्ये आपण ब्युटिफुल हे आपण एंडला सफिक्स मध्ये at the end of the word we add the group of letters. तर अशा प्रकारे आपलं प्रेफिक्स आणि सफिक्स आहे आणि याचा वापर करून आपण वर्ड फॉर्मेशन हा आपला थर्ड नंबरचा जो चॅप्टर आहे तो आपण शिकणार आहोत. इन फोर्थ चॅप्टर, phrases. What did the mean of phrases? Phrases means is the group of words which was used for express the thing in specific way. म्हणजे एखाद्या विशिष्ट रीतीने आपण एखादी गोष्ट एक्सप्रेस करण्यासाठी आपण जो शब्दसमूह वापरतो, मराठीमध्ये शब्दसमूह म्हणतात, तर त्याला फ्रेजेस असं म्हणतात.
म्हणलं तर टेक अ पार्ट म्हणजे पार्टिसिपेट, यासाठी आपण टेक पार्ट हा जो शब्दसमूह आहे यासाठी आपण फक्त पार्टिसिपेट हा शब्दसमूह वापरतो. इथे लिहिलेलं आहे बघा, आपण वन वर्ड सबस्टिट्यूशन जे आहे, सॉरी, फ्रेजेस मध्ये टेक पार्ट या शब्दसमूहासाठी आपण पार्टिसिपेट हा शब्द जो आहे तो यूज करतो. आफ्टर दॅट writing one word substitution for the clue provided means जे आपल्याला एक शब्दसमूह दिलेला असतो आणि त्या शब्दसमूहाचं एका वर्ड मध्ये आपण सबस्टिट्यूशन करू शकतो. म्हणजे एखादा जर समजा आपण म्हणत असतो बघा, तर एक एक्झाम्पल घेतो, ॲनिमल लिव्हिंग इन वॉटर हा आपल्याला ग्रुप ऑफ वर्ड दिलेला आहे. याचं सबस्टिट्यूशन ऑफ वन वर्ड काय येईल, ॲक्वॅटिक म्हणजे पाण्यामध्ये राहणारा. इथपर्यंत आपण 5th चॅप्टर पर्यंत बघितलं. 6th जो आहे तो फिगर ऑफ स्पीच आहे. त्याच्यानंतर फिगर ऑफ स्पीच जे आहे ते झाल्यानंतर आहे होमोफोन्स. होमोफोन्स म्हणजे काय, आपल्याला शब्दाचा जो उच्चार जो आहे तो सेम असेल पण त्याचा मिनिंग मात्र डिफरंट असणार आहे आणि त्याची स्पेलिंग पण डिफरंट असणार आहे. उदाहरणार्थ आपण जर घ्यायचं झालं तर होमोफोन्स मध्ये सन आणि सन, या सनचा अर्थ काय आहे, आपला सूर्य. आणि या सनचा अर्थ काय आहे, सन म्हणजे मुलगा. दोघांचा उच्चार सेम होतो पण दोघांचं स्पेलिंग पण डिफरंट आहे आणि दोघांचं मीनिंग आहे ते पण डिफरंट आहे. हे आपण आपल्या 7व्या चॅप्टर मध्ये बघणार आहोत. आपल्याला असे वर्ड दिलेले असतील, एखादं सेंटेन्स विचारलेलं असेल आणि त्या जागी यातला कोणता शब्द बसेल असे तुम्हाला 4 पर्याय जे आहेत समान उच्चाराचे दिलेले असतील तर त्यातील एक आपण चूज करायचा आहे. आफ्टर दॅट सेकंड युनिट इज वर्ड पझल्स. पझल्स म्हणल्यावर तुम्हाला समज असेल शब्दकोडी, त्याच्यामध्ये काय काय येईल, क्रॉसवर्ड पझल्स, रिडल्स अँड सेकंड वन इज ग्रीड्स. आपण पेपरमध्ये बघत असतो बघा, पझल दिलेलं असतं शब्दकोडी, तर सेम त्यासारखंच जे आहे हे आपलं वर्ड पझल असणार आहे. ओके, नाउ थर्ड वन इज लँग्वेज स्टडी. इन लँग्वेज स्टडी देर आर 5 सब units. First one is sentence formation, second one is types of sentence, third one is part of speech, fifth one is tenses, simple, progressive, perfect tense, present tense, past tense and future tense. Fourth one is modal auxiliary, and 6 question will ask you on in the exam. आपल्याला वेटेज जे आहे ते आपल्याला 6 क्वेश्चन्स जे आहेत ते आपल्याला एक्झाम मध्ये विचारतील. लँग्वेज स्टडी हा जो पार्ट आहे तो आपण स्टेप बाय स्टेप शिकूया. टाइप्स ऑफ सेंटेन्स म्हणजे काय, सेंटेन्स फॉर्मेशन्स कसं असतं, पार्ट्स ऑफ स्पीच काय आहे, टेन्सेस हा पार्ट जो आहे तो आपल्याला 3rd युनिट मध्ये असणार आहे लँग्वेज स्टडी मध्ये. फोर्थ वन इज आवर फेवरेट, ग्रामर. In grammar there are 3 subunits. First one is punctuation. Punctuation म्हणजे काय येतं, आपली जी मराठीमध्ये विरामचिन्हे, कॉमा, फुल स्टॉप, एक्सेलरमेटरी सेंटेन्स,
क्वेश्चन मार्क. आपल्याला एक सेंटेन्स दिलेला असेल आणि त्याच्यामध्ये आपल्याला याचा वापर करायचा आहे. याला वेटेज जे आहे ते 3 क्वेश्चन्स जे आहेत ते आपल्याला एक्झाम मध्ये विचारतील. ह्या पार्टला, ग्रामरला डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीच. And third one is degree settlements. There are 3 types of degrees: positive, second one is comparative, and third one is superlative. अशा प्रकारे 3 सब युनिट जे आहेत ते पंक्च्युएशन, डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीच, and third one is degree. Now fifth one is creative writing. In creative writing, 4 questions will ask in the exam. 4 questions. There are 8 subunits: short note, dialogue, slogans. Slogans means मेरी माटी मेरा देश. हे असं आपण रिक्षाच्या मागे बघत असतो बघा. त्यानंतर ऍडव्हर्टाइजमेंट्स, तुम्ही वर्तमानपत्रामध्ये, पेपरमध्ये बघत असता. न्यूज, ईमेल्स, वेबसाइट्स अँड स्टॉक एक्सप्रेशन्स. ओके. फिफ्थ पार्ट मध्ये जवळपास 8 सब युनिट आहेत आणि शॉर्ट नोट्स, स्लोगन, ऍडव्हर्टाइजमेंट, न्यूज हे आपल्याला दिलेले असणार आहेत आणि त्याच्यावरती आपल्याला क्वेश्चन्स जे आहेत ते विचारलेले असतील. 6th युनिट इज रीडिंग स्किल आणि त्याच्यामध्ये सब युनिट एकच आहे, प्रोज. प्रोज मीन्स पॅसेज. आपल्याला पॅसेज जो आहे तो आपल्याला दिलेला असणार आहे आणि त्याच्यावरती तुम्हाला जवळपास नियरली 5 क्वेश्चन्स असणार आहेत. 5 क्वेश्चन साठी तुम्हाला एक उतारा दिलेला असणार आहे. रीडिंग स्किल, पॅसेज. प्रोज मीन्स पॅसेज. 7th युनिट इज मिसेलिनियस. त्याच्यामध्ये 2 सब युनिट्स. फर्स्ट वन इज गेम अँड सेकंड वन इज क्लॉक. गेम मध्ये कसे क्वेश्चन्स असतील, एखादा तुम्हाला क्वेश्चन दिलेला असेल, जर बघायचं झालं तर विच इज नॉट व्हेजिटेबल असा तुम्हाला क्वेश्चन विचारलेला असेल आणि त्याला एक 4 तुम्हाला पर्याय दिलेले असतील. तर त्याच्यामध्ये 3 जे आहेत ते व्हेजिटेबलची नावं असतील आणि 4th वन इज व्हेजिटेबल नसणारं नाव असणार आहे. तर आपण चूज काय करायचं? व्हेजिटेबल नसणारं नाव आहे, नसणारं नाव चूज करायचं. तर अशा प्रकारे छोटे छोटे गेम्स आहेत, गेम्स टाइप मध्ये क्वेश्चन्स आहेत. ते आपल्याला मिसलेनियसच्या फर्स्ट सब युनिट मध्ये असणार आहे आणि सेकंड वन मध्ये काय असणार आहे? क्लॉक. तर यामध्ये क्लॉक मध्ये काय दिलेलं असेल? तुम्हाला पिक्चर ऑफ क्लॉक दिलेलं असेल आणि तुम्हाला किती वाजले आहेत यासारखे प्रश्न जे आहेत ते तुम्हाला विचारले असतील. अशा प्रकारे जवळपास 7 युनिट, टोटल युनिट किती? 7 युनिट. आणि त्याच्यामध्ये परत अजून सब युनिट्स आहेत आणि मार्क जे आहेत ते आपल्याला 50 मार्क साठी हा आपला सब्जेक्ट जो आहे कोणता? इंग्लिश हा आपल्याला असणार आहे 7वी स्कॉलरशिपच्या एक्झाम साठी. ओके, ऑल द बेस्ट. आपण आता सिलेबस जो आहे तो पूर्णपणे बघितलेला आहे. तर आपण एक 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 पार्ट जो आहे तो आपण व्यवस्थित क्लिअर करूया. आता फक्त एक सिलेबसचं इंट्रोडक्टरी लेक्चर होतं, त्याच्यामुळे तुम्हाला मी फक्त इंट्रोडक्शन
एक बेस पॉईंट तुम्हाला दिलेला आहे. एकदम बेसिक सांगितलेलं आहे की नेमकं प्रत्येक चॅप्टर मध्ये काय असेल. त्याचं डिटेलिंग मध्ये एक्सप्लेनेशन जे आहे ते आपण ज्यावेळेस सिलेबस जो आहे तो चालू करू त्यावेळेस मी तुम्हाला प्रत्येक गोष्ट, प्रत्येक चॅप्टर जो आहे तो अतिशय सोप्या पद्धतीने तुम्हाला सांगेन. ओके, ऑल द बेस्ट.